विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण इयत्ता 12वीचे अकाउंट या विषयाचे पहिले प्रकरण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. भागीदारीची ओळख आणि भागीदारीची अंतिम खाती. आपल्याला या प्रकरणामध्ये पार्टनरशिप फर्म ह्या व्यावसायिक संस्थेचं फायनल अकाउंट अतिशय सविस्तरपणे अभ्यासायचं आहे. मग फायनल अकाउंट तयार करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट आणि बॅलन्स शीटची मदत होते. आपण या आधीच्या तासांना ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटचा फॉर्मॅट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट सविस्तर अभ्यासलेला आहे. याचा अर्थ आज आपण फायनल अकाउंट या टॉपिकचा पहिला प्रॉब्लेम सुरू करत आहोत. आज आपण आपल्याच पुस्तकातील पान नंबर 24वरील पहिला प्रॉब्लेम सोडवणार आहोत की या प्रॉब्लेममध्ये दया आणि क्षमा हे दोघे पार्टनर्स आहेत. मग प्रॉब्लेमचं वाचन करण्यापूर्वी प्रॉब्लेम कसा आखायचा, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट हे कसं आखायचं ते आधी सांगणार आहे, कारण पहिलाच प्रॉब्लेम आहे आणि आधी आपण तो प्रॉब्लेम कसा आखायचा ते जाणून घेऊया. आपल्या वहीमध्ये अशा जोड पानांवर आपल्याला प्रॉब्लेम आखायचा आहे. म्हणजे डाव्या पानावर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर उजव्या पानावर पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट आणि त्याच्याच पुढे बॅलन्स शीट आखायचं आहे. आपल्याला अशा जोड पानांवरच फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम आखायचे आहेत. अशा पाठपोट पानांवर प्रॉब्लेम आखायचा नाही. म्हणजे इकडे ट्रेडिंग अकाउंट, इकडे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट या पद्धतीने आखायचं नाही. अशा जोड पानांवरच आखायचं आहे. त्याचं कारण असं की शेवटपर्यंत तो प्रॉब्लेम आपल्या डोळ्यासमोर असतो, म्हणून अशा जोड पानांवर प्रॉब्लेम आखायचा आहे. चला तर मग आता आधी आपण डाव्या पानाचा जो मध्यभाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर त्यासाठी डाव्या पानाची घडी ही पुढील पानाच्या समासापर्यंत न्यायची आहे. म्हणजे आपल्याला डाव्या पानाचा मध्यभाग मिळेल आणि उजव्या पानाची घडी ही त्याच पानाच्या समासापर्यंत आणायची आहे आणि आपल्याला उजव्या पानाचा मध्यभाग मिळेल. तर अशा पद्धतीने आधी मध्यभाग आखून घ्यायचे आहेत. तुम्हीसुद्धा या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. पोस्टिंगला सुरुवात करण्यापूर्वी सर्व अकाउंट्स आपण आखून घेणार आहोत. पहा, मी या पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे डाव्या पानावर आखून घेतलेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 1 पेज नंबर 24 की आपण पान नंबर 24वरील पहिला प्रॉब्लेम सोडवत आहोत. इन द बुक्स ऑफ दया अँड क्षमा, की ज्यांच्या पुस्तकामध्ये आपण फायनल अकाउंट तयार करत आहोत त्या पार्टनर्सची नावं मी सुरुवातीला दिलेली आहेत अकाउंटला. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सुरुवातीलाच एकत्रित नाव दिलेलं आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सुद्धा आपण अमाऊंटचे 2 कॉलम इनर कॉलमसह आखून घेतलेले आहेत आणि क्रेडिट साईडला सुद्धा इनर कॉलमसह अमाऊंटचे 2 कॉलम आखून घेतलेले आहेत. आपण सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकत्र नाव जरी दिलेलं असलं तरी पोस्टिंग करत असताना सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट एक 7-8 ओळींमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंटचं पोस्टिंग करणार आहोत आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर उजव्या पानावर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखून घेतलेलं आहे मी आणि ह्या अकाउंटला फक्त मी नाव दिलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंट नाव दिलेलं नाही, कारण आपल्याला प्रॉब्लेममध्ये पार्टनर्सचं फक्त कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे. म्हणजे कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे, इथे आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट दिलेलं नाही. मग जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये फक्त कॅपिटल अकाउंट देतात तेव्हा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एवढंच नाव त्या अकाउंटला द्यायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पर्टिक्युलर्स, दया, क्षमा की जे पार्टनर्स आहेत त्यांची नावं मी डेबिटला दिलेली आहेत आणि क्रेडिट साईडला सुद्धा पर्टिक्युलर्स, दया आणि क्षमा अशी नावं आपण दिलेली आहेत.
त्याच्या पुढे बॅलन्स शीट आहे ॲज ऑन 31 मार्च 2019 रोजीचं आपण तयार करत आहोत. बॅलन्स शीटला दोन बाजू आहेत, लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड. आपण इनर कॉलमसह लॅबिलिटी साईड आखून घेतलेली आहे आणि इनर कॉलमसह ॲसेट साईड आपण आखून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व अकाउंट्स तयार केलेले आहेत. आता पोस्टिंगला सुरुवात करण्यापूर्वी प्रॉब्लेमचं सविस्तर वाचन करूया. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1. की दया आणि क्षमा हे एकास एक या रेशोमध्ये प्रॉफिट आणि लॉस वाटून घेणारे पार्टनर्स आहेत. म्हणजे त्यांच्या व्यवसाय संस्थेमध्ये जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल ते इक्वल म्हणजे समान वाटून घेतात. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. पुढे जे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन. पहा, ट्रायल बॅलन्सच्या पुढेच आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत, म्हणजेच ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. त्यांच्या आधारे प्रिपेअर म्हणजेच तयार करा. काय तयार करा? तर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 हे 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता तयार करा. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आणि त्याच दिवसाचं बॅलन्स शीट तयार करा. अशी इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी दिलेली आहे. पहा, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019 म्हणजे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे 31 मार्च 2019 रोजीचं. ट्रायल बॅलन्स हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार केले जाते. म्हणजे त्यांच्या अकाउंटिंग इयरची शेवटच्या दिवसाची तारीख आहे 31 मार्च 2019. जर त्यांचं अकाउंटिंग इयर 31 मार्च 2019 रोजी संपत असेल तर त्यांचं अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2018 रोजी आणि संपलेलं आहे 31 मार्च 2019 रोजी. आपण पहिली पायरी पूर्ण केली की ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांचा अकाउंटिंग इयर आहे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 हे त्यांचं अकाउंटिंग इयर आहे. ही झाली पहिली पायरी पूर्ण. आता दुसरी पायरी आपल्याला पूर्ण करायची आहे की आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये परचेस रिटर्न्स किंवा सेल्स रिटर्न्स दिले आहेत किंवा नाही हे कन्फर्म करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत आणि क्रेडिट बॅलन्सेसमध्ये परचेस रिटर्न्स दिलेले आहेत. सेल्स रिटर्न्स हे एकूण सेल्समधून लेस करायचे असतात आणि परचेस रिटर्न्स हे एकूण परचेसेसमधून लेस करायचे असतात. आणि आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सेल्स रिटर्न्स किंवा परचेस रिटर्न्स देतातच असं नाही. म्हणजे आपल्याला ही पायरी पूर्ण यासाठी करायची असते की जेव्हा आपण एकूण परचेसेसचं पोस्टिंग करणार तेव्हा ते आपल्याला जर परचेस रिटर्न्स दिले नसतील तर ते आपल्याला डायरेक्ट आउटर कॉलमला लिहायचे असतात आणि परचेस रिटर्न्स दिलेले असतील तर ते इनर कॉलमला लिहून त्यातून परचेस रिटर्न्स लेस करायचे असतात. आणि आपली खाडाखोड होऊ नये म्हणून आपण ही दुसरी पायरी पूर्ण करत आहोत की सेल्स रिटर्न्स आणि परचेस रिटर्न्स दिले आहेत किंवा नाही हे आपण कन्फर्म केले. चला आता तिसरी पायरी आपण पूर्ण करत आहोत की आपल्याला ज्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत म्हणजेच ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्यांचं वाचन करणार आहोत. प्रत्येक ॲडजस्टमेंटचं आपल्याला दोनदा पोस्टिंग करावं लागतं आणि ॲडजस्टमेंट ज्याच्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्याच्यासमोर आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये स्टार करायचं आहे आपल्याला. चला, पहिली ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. क्लोजिंग स्टॉक ₹40,000 की मालाचा शिल्लक साठा न विकला गेलेला माल म्हणजेच क्लोजिंग स्टॉक 40,000 रुपयांचा आहे आणि ह्या ॲडजस्टमेंटचा स्टार इथे कुठेही ट्रायल बॅलन्समध्ये येणार नाही. ही स्वतंत्र ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची असते. आता दुसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट द रेट 5% अँड 3% रिस्पेक्टिवली. डेप्रिसिएटचा अर्थ होतो किंमत कमी होणे.
आपल्याकडे बिल्डिंग आणि मशनरी ह्या ज्या 2 ॲसेट आहेत त्या ॲसेटची किंमत अनुक्रमे 5% आणि 3% कमी झाली आहे. म्हणजे आपल्याला हा स्टार बिल्डिंगचा स्टार करावा लागेल. बिल्डिंगच्या समोर ट्रायल बॅलन्समध्ये पहा बिल्डिंग आहेत, मग त्याच्यासमोर स्टार केला, याचा अर्थ बिल्डिंगवरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे असा अर्थ होतो. त्यानंतर मशनरी दिलेत आणि मशनरीची किंमत 3% कमी झालेली आहे. मग आधी आपण स्टार करून घेऊ. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला मशनरी दिलेली आहेत, त्याच्यासमोर मी स्टार करत आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. तिसरी ॲडजस्टमेंट, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल ऑफ ₹3000, की आपल्याला बिलातून जी रक्कम प्राप्त होणार आहे त्यामध्ये इन्क्लूड आहेत, समाविष्ट आहेत ₹3000, की जे बिल डिसऑनर झालेलं आहे त्या बिलाचे ₹3000 इन्क्लूड आहेत बिल्स रिसिवेबलमध्ये असा अर्थ. मग आधी आपण स्टार करून घेऊया. बिल्स रिसिवेबलच्या समोर स्टार करते मी, की बिल्स रिसिवेबलवरती ॲडजस्टमेंट आहे. मग आपल्या ग्राहकांकडून ₹3000 येणार होते, पण ते ठरलेल्या दिवशी आले नाहीत, म्हणजे बिल काय झालेलं आहे, डिसऑनर झालेलं आहे, बिलाचं अनादरण झालेलं आहे. पण हे ₹3000 बिल्स रिसिवेबलमध्ये इन्क्लूड आहेत, म्हणजे ह्या ₹28,000 इन्क्लूड आहेत. आणि हे ₹3000 येणं आहे आपल्या ग्राहकांकडून, म्हणजे आपले ग्राहक आहेत डेटर्स. म्हणजे दुसरा स्टार आपल्याला करावा लागेल डेटर्सच्या समोर. म्हणजे हे ₹3000 इफेक्ट एक डेटर्स बिल्स रिसिवेबलमधून ते लेस करावे लागतील आणि सेकंड इफेक्ट आपल्याला डेटर्समध्ये ते ॲड करावे लागतील, कारण आता डेटर्सकडून ₹3000 येणं आता वाढलेलं आहे. आता पुढे जाऊया आपण. चौथी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ₹1000 माल टेकन बाय दया, दया यांनी टेकन केला म्हणजे घेतला, फॉर साठी, कशासाठी, पर्सनल यूजसाठी, वैयक्तिक कारणासाठी त्यांनी आपल्याच व्यवसायातून ₹1000 माल उचल म्हणून घेतलेला आहे. वॉज नॉट एंटर्ड, आपण ह्या ₹1000 मालाची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये झालेली नाही. आणि आपलेच पार्टनर्स आपल्याच व्यवसायातून कॅश किंवा गुड्स उचल म्हणून घेतात आणि पर्सनल यूजसाठी वापरतात, तेव्हा त्याला म्हणायचं ड्रॉइंग्स. आणि जेव्हा आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये ड्रॉइंग्स देतात तेव्हा त्याचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. म्हणजे हा इफेक्ट 2 वेळा येणार आहे ₹1000. आणि ही ॲडजस्टमेंट स्वतंत्र येते, त्याच्यामुळे याचा स्टार इथे कुठेही करायचा नाही ट्रायल बॅलन्समध्ये. पाचवी ॲडजस्टमेंट, राईट ऑफ ₹1800 ॲज बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. राईट ऑफ ₹1800 फॉर ॲज बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्सचा अर्थ होतो बुडीत कर्ज, की आपल्या ग्राहकांकडून म्हणजे सन्ड्री डेटर्स यांच्याकडून ₹1800 येणार नाही, ते बुडीत कर्ज आहेत असे लिहून काढा राईट ऑफ. म्हणजे ह्याचा स्टार करावा लागेल आपल्याला डेटर्सच्या समोर. म्हणजे डेटर्सवरती 2 स्टार आले आपल्याला, किंवा डेटर्सच्या समोर आपल्याला 2 स्टार दिसत आहे. त्यानंतर तीच ॲडजस्टमेंट मी कंटिन्यू वाचत आहे. अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. आणि शिवाय आपल्याला असा संशय आहे, RDDचा फुल फॉर्म होतो रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. आपल्याला असा संशय आहे की आपल्या ग्राहकांकडून आणखीन 5% रक्कम येणार नाही. म्हणजे RDDचा ही तिसरी ॲडजस्टमेंट डेटर्सवरती आपल्याला त्यांनी दिलेली आहे, म्हणून मी इथं स्टार करते. आता शेवटची ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. गुड्स ऑफ ₹6000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. की आपण ₹6000 माल विकलेला आहे, पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये केली नाही. पण फायनल अकाउंट तयार करत असताना आपण ह्या ₹6000 नोंद करणार आहोत. पहा, ₹6000 माल आपण विकला, विकला,
तो कोणाला विकतो आपण? ग्राहकांना. आणि आपले ग्राहक आहेत डेटर्स. म्हणजे ही ॲडजस्टमेंट आली. आणखीन चौथी ॲडजस्टमेंट डेटर्सवरती माल विकल्याची. आपण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये नाही, याचा अर्थ ते अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. आणि ते आपण ग्राहकांना माल विकला म्हणून त्याचा स्टार आपण डेटर्सच्या समोर केला. आणि एकूण मालाची जी आपण विक्री केलेली आहे 2,85,500 रुपये, त्या मालाच्या विक्रीमध्ये त्या 6,000 रुपयांची नोंद करावी लागेल, कारण एकूण विक्री वाढली. म्हणून मी इथं सेल्सच्या समोरही स्टार करून ठेवणार आहे. पहा, म्हणजे आपण या ॲडजस्टमेंटचं पूर्ण वाचन केलेलं आहे आणि आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये स्टारही करून घेतलेले आहेत. याचा अर्थ आपल्या प्रॉब्लेमचं पूर्ण वाचन झालेलं आहे. आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. पोस्टिंगला सुरुवात करत असताना ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसपासून सुरुवात करायची असते. पुढे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये आहेत स्टॉक 1/4/2018 रोजीचे. हे ओपनिंग स्टॉक आहेत. म्हणजे 1/4/2018 ही त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या पहिल्या दिवसाची तारीख आहे. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्याकडे मालाचा साठा शिल्लक आहे 65,000 रुपयांचा. आणि ओपनिंग स्टॉक येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. मग ज्या आयटमवरती ॲडजस्टमेंट नाही त्याचा इफेक्ट डायरेक्ट आउटर कॉलमला घ्यायचा असतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक, डायरेक्ट आउटर कॉलमला 65,000 रुपये. ओपनिंग स्टॉक नंतर आहेत बिल्स रिसिवेबल 28,000 रुपये. आणि बिल्स रिसिवेबल ही ॲसेट आहे. त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल इनर कॉलमला 28,000 रुपये. इनर कॉलमला यासाठी कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. जर ॲडजस्टमेंट नसती तर आपण हे 28,000 रुपये आउटर कॉलमला घेतले असते. लगेच आपण त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे ते पाहूया. ॲडजस्टमेंट आहे तिसरी, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल ऑफ ₹3,000. याचा अर्थ असा आहे की 3,000 रुपयांच्या बिलाचे अनादरण झाले. म्हणजेच ठरलेल्या दिवशी आपल्या ग्राहकांकडून 3,000 रुपये मिळाले नाहीत, की आपण त्यांना उधारीवर माल विकला होता आणि त्यांच्याकडून आपल्याला 3,000 रुपये येणं होतं आणि आपण त्यांना जी मुदत दिली होती त्या तारखेला किंवा त्या मुदतीला आपल्याला आपल्या ग्राहकांकडून 3,000 रुपये प्राप्त झाले नाहीत, म्हणजे बिलाचे अनादरण झाले. मग हे 3,000 रुपये ग्राहकांकडून आपल्याला येणं आहे अजून, पण ते इन्क्लूड आहेत बिल्स रिसिवेबलमध्येच. मग आपण आधी बिल्स रिसिवेबलमध्ये जे इन्क्लूड आहेत ते लेस करूया आणि मग ते डेटर्समध्ये ॲड करूया, कारण आता डेटर्स म्हणजेच आपल्या ग्राहकांकडून आता 3,000 रुपये येणं आहे की ते आता आपल्याला बिलातून मिळणार नाहीत रक्कम. मग आपण हे जे 3,000 रुपये आहेत की जे बिल्स रिसिवेबलमध्येच इन्क्लूड आहेत ते आधी लेस करूया आणि डेटर्समध्ये ॲड करूया, कारण आता आपल्या ग्राहकांकडून आपल्याला 3,000 रुपये येणं आहे पण ते बिलातून येणं नाही. म्हणजे ग्राहकांकडून आपल्याला जे 3,000 रुपये येणं आहे ते 3,000 रुपये बिल्स रिसिवेबलमध्ये इन्क्लूड आहेत, समाविष्ट आहेत. मग आपण ती रक्कम, इन्क्लूड असलेली रक्कम बिल्स रिसिवेबलमधून लेस करूया आणि 3,000 रुपये आपण डेटर्समध्ये ॲड करू. आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. मग आपण ते 3,000 रुपये बिल्स रिसिवेबलमधून लेस करूया. लेस डिसऑनर बिल ₹3,000 लेस करून आउटरला घेऊया. म्हणजे 3,000 रुपयांचा हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. मग आता सेकंड इफेक्ट आपण डेटर्समध्ये ॲड करणार आहोत. मग जेव्हा डेटर्स आपण पोस्टिंग करणार आहोत तेव्हा त्यामध्ये ते ॲड करूया.
चला तर मग आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. तर ट्रायल बॅलन्समध्ये बिल्स रिसिवेबल नंतर आहेत वेजेस अँड सॅलरीज 9,000 रुपये आणि वेजेस अँड सॅलरीज येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि हा जो खर्च आहे वेजेस अँड सॅलरीज हा खर्च त्यांनी एकत्रित दिलेला आहे 9,000 रुपये. आणि जेव्हा वेजेसने सुरुवात होते तेव्हा त्याचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करावी. म्हणजे हा खर्च एकत्रित दिला असेल आणि वेजेसने त्याची सुरुवात झाली तर त्याचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस अँड सॅलरीज, डायरेक्ट आउटर कॉलमला 9,000 रुपये, कारण त्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट नाही. म्हणजे आपण ॲडजस्टमेंट असली तर तो इफेक्ट इनर कॉलमला, म्हणजे ती अमाऊंट आपण इनर कॉलमला घेतो आणि जर ॲडजस्टमेंट नसेल तर तो इफेक्ट डायरेक्ट आउटर कॉलमला घ्यावा. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. वेजेस अँड सॅलरीज नंतर आहेत सन्ड्री डेटर्स 1,32,500 रुपये. आणि सन्ड्री डेटर्स म्हणजेच डेटर्सचा अर्थ असा होतो कस्टमर्स म्हणजेच ग्राहक, की आपल्या ग्राहकांकडून एकूण येणं दिसत आहे 1,32,500 रुपये. आणि डेटर्स ही आपली ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत. पण 1,32,500 रुपये आपण इनर कॉलमला लिहिणार आहोत, कारण त्या डेटर्सवरती आपल्याला एकूण 4 ॲडजस्टमेंट दिसत आहेत. म्हणजे आपल्याला 4 ॲडजस्टमेंट आधी सोडवायचे आहेत. मग पहा, आधी आपण पोस्टिंग करूया. सन्ड्री डेटर्स येतात बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, इनर कॉलमला घेऊया 1,32,500 रुपये. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स, इनर कॉलमला 1,32,500 रुपये. जर त्यावरती ॲडजस्टमेंट नसते तर आपण हे 1,32,500 रुपये आउटर कॉलमला घेतले असते. पण त्यावरती ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण ती अमाऊंट इनर कॉलमला घेतलेली आहे. चला तर मग आता आपण त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे लगेच पाहूया आपण. तर आपल्याला सन्ड्री डेटर्सवरती एकूण 4 ॲडजस्टमेंट दिसत आहेत आणि 4ही ॲडजस्टमेंट आपल्याला आता लगेच सोडवायचे आहेत. म्हणजे क्रमाने आपण ह्या ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत. पहा, आपण डेटर्सवरती जी पहिली ॲडजस्टमेंट आहे ती सोडूया. ही तिसरी ॲडजस्टमेंट डेटर्सवरतीच आहे की बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल ऑफ ₹3,000. म्हणजेच 3,000 रुपयांच्या बिलाचे अनादरण झाले, ते 3,000 रुपये बिल्स रिसिवेबलमध्ये इन्क्लूड आहेत. मग ते आपण लेस करून घेतले आणि मग आपल्याला आपल्या ग्राहकांकडून जे येणं आहे 3,000 रुपये ते एकूण डेटर्समध्ये ॲड करूया. एकूण डेटर्स आहेत 1,32,500 रुपये. आणखीन त्यांच्याकडून आता येणं वाढलेलं आहे 3,000 रुपये. मग आधी आपण ते ॲड करूया, कारण प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात आणि ह्या 3,000 रुपयांचा इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट आपण बिल्स रिसिवेबलमधून ते लेस केले आणि सेकंड इफेक्ट ते सन्ड्री डेटर्समध्ये ॲड करावे लागतील आपल्याला. ॲड डिसऑनर बिल, अमाऊंट आहे 3,000 रुपये. म्हणजे आपल्याला आपल्या ग्राहकांकडून 3,000 रुपये येणं आहे म्हणून ते आपण सन्ड्री डेटर्समध्ये ते ॲड केले. ॲड करून इनर कॉलमलाच घेऊया, कारण त्यावरती आणखीन 3 ॲडजस्टमेंट आहेत. उत्तर आलेलं आहे 1,35,500 रुपये. याचा अर्थ आपल्या ग्राहकांकडून आता एकूण येणं आहे 1,35,500 रुपये. पहा, 3,000 रुपयांचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. मग आपण तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झाली म्हणून तिला खूण करूया की 2 इफेक्ट लिहून झाले. आपण बिल्स रिसिवेबलमधून ते 3,000 रुपये लेस केले आणि एकूण डेटर्समध्ये ते ॲड केले. आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झाली. चला मग आता आपण डेटर्सवरती जी पहिली ॲडजस्टमेंट आहे ती पूर्ण केलेली आहे. मग इथे खूण करूया की ही पहिला स्टार आपला पूर्ण झाला डेटर्सवरील. म्हणजे अजून डेटर्सवरती 3 ॲडजस्टमेंट आहेत, कारण अजून आपल्याला 3 स्टार पुढे दिसत आहेत. चला तर मग आता आपण त्या कोणकोणत्या ॲडजस्टमेंट आहेत पाहूया. तर ॲडजस्टमेंट आहे 5वी आणि 6वी डेटर्सवरती. जेव्हा आपण प्रॉब्लेमचं वाचन करत होतो तेव्हाच आपल्याला लक्षात आलेलं आहे
की 5वी ॲडजस्टमेंट आणि 6वी ॲडजस्टमेंटसुद्धा डेटर्सवरतीच आहेत. मग आपण त्या दोन्ही ॲडजस्टमेंट आधी वाचूया आणि मग त्यांचं पोस्टिंग करूया. 5वी ॲडजस्टमेंट, राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेब्ट्स, म्हणजे बुडीत कर्ज आहे. म्हणजे आपल्या ग्राहकांकडून ₹1,800 येणार नाहीत, ते बुडीत कर्ज आहेत. अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. शिवाय आपल्या डेटर्सकडून म्हणजे कस्टमर्सकडून आणखीन 5% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. म्हणजे ₹1,800 बॅड डेब्ट्स म्हणून आपल्याला लेस करावे लागतील एकूण डेटर्समधून, कारण तेवढी रक्कम आपल्याला प्राप्त होणार नाही. शिवाय 5% रक्कमसुद्धा आपल्याला आपल्या ग्राहकांकडून येणार नाही असा संशय असल्यामुळे ही रक्कमसुद्धा आपल्याला लेस करावी लागेल. मग लगेच आपण 6वी ॲडजस्टमेंट वाचूया, डेटर्सवरतीच आहे. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. की आपण ₹6,000 माल विकला, सोल्ड आउट केला, विकला, पण त्याची नोंद आपल्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये आपण केली नाही. आपण माल विकला एकूण ₹6,000 आणि आपण माल विकतो ग्राहकांना. म्हणजे आता आणखीन ग्राहकांकडून आपल्याला येणं आहे ₹6,000. पण ह्या ₹6,000ची नोंद किंवा माल विकल्याची नोंद प्रत्यक्षात अकाउंटच्या पुस्तकामध्ये कुठेही आपण केलेली नाही. पण फायनल अकाउंट तयार करत असताना ह्या ₹6,000चा इफेक्ट आपल्याला घ्यावा लागेल, कारण आपण ₹6,000चा माल आपल्या ग्राहकांना विकलेला आहे आणि त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकात नाही. याचा अर्थ ते अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. आपण मालाची विक्री केली, एकूण विक्री वाढली, पण शिवाय आपल्या ग्राहकांकडून येणंही वाढलं असा अर्थ आहे. मग आधी आपल्याला हे एकूण ₹6,000 एकूण डेटर्समध्ये ॲड करावे लागतील, कारण आणखीन ग्राहकांकडून ₹6,000 येणं आहे म्हणून ते आधी ॲड करावे लागतील आणि नंतर बॅड डेब्ट्स आणि RDD लेस करावे लागतील. चला, तर मग आधी ₹6,000चे सुद्धा 2 इफेक्ट येणार आहेत. आधी आपण हे ₹6,000 एकूण डेटर्समध्ये ॲड करूया. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स आणि अनरेकॉर्डेड सेल्स आहेत एकूण ₹6,000 की त्याची नोंद आपण अकाउंटच्या पुस्तकामध्ये केलेली नाही म्हणून ते अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. पण फायनल अकाउंट तयार करत असताना आपण त्याची नोंद करणार आहोत. उत्तर आलेलं आहे ₹1,41,500. म्हणजे आपल्याला ग्राहकांकडून आता एकूण येणं दिसत आहे ₹1,41,500. हा झाला ₹6,000चा फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट आपल्याला लिहायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. मग आपण सेकंड इफेक्ट लिहिणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण एकूण सेल्स ॲड करणार आहोत, कारण एकूण विक्री वाढलेली आहे. अनरेकॉर्डेड सेल्स इनर कॉलमला आपण फक्त पोस्टिंग करून ठेवूया आणि जेव्हा एकूण सेल्स येतील त्यात ते ॲड करूया. म्हणजे ₹6,000चे सुद्धा 2 इफेक्ट लिहून झाले. एक इफेक्ट आपण म्हणजेच फर्स्ट इफेक्ट आपण डेटर्समध्ये ते ॲड केले आणि सेकंड इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतले. म्हणजे आपली 6वी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे. 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत म्हणून मी 6व्या ॲडजस्टमेंटला खूण करत आहे झाली म्हणून. आता आपण लगेच डेटर्सवरती जे बॅड डेब्ट्स आपल्याला सांगितलेले आहेत ₹1,800 आणि RDD सांगितलेले आहेत 5%, ते आधी ट्रीट करूया. मग राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज, की आपल्या ग्राहकांकडून सन्ड्री डेटर्स आपल्या ग्राहकांकडून आणखीन ₹1,800 येणार नाहीत, ते बुडीत कर्ज आहे असे लिहून काढा. त्याचबरोबर अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. शिवाय आपल्या ग्राहकांकडून 5% रक्कम येणार नाही असा संशय आहे. मग चला आता बॅड डेब्ट्स आधी लेस करूया, कारण तेवढी रक्कम आपल्याला ग्राहकांकडून येणार नाही म्हणून ते आपल्याला लेस करावे लागतील. हे ₹1,800 आपण डेटर्समधून लेस करूया.
1,800 रुपये हे जे बॅड डेट्स आहेत, हा झाला 1,800 रुपयांचा फर्स्ट इफेक्ट. आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. म्हणजे 1,800 रुपयांचा सेकंड इफेक्ट आपल्याला लिहावा लागणार आहे किंवा त्याचं पोस्टिंग करावं लागणार आहे. मग बॅड डेट्स हे बुडीत कर्ज आहेत, म्हणजे आपल्याला लॉस सहन करावा लागला 1,800 रुपये, म्हणून तो येणार इफेक्ट सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. वरती आपण एक 7-8 ओळी ट्रेडिंग अकाउंटसाठी जागा सोडणार आहोत. त्याच्याच पुढे टू बॅड डेट्स, डायरेक्ट आउटर कॉलमला 1,800 रुपये. म्हणजे आपण बॅड डेट्सचे सुद्धा 2 इफेक्ट लिहिलेले आहेत. आता आपण डेटर्सवरती जी चौथी ॲडजस्टमेंट आहे ती पूर्ण करणार आहोत. पहा, डेटर्सवरती एकूण 4 ॲडजस्टमेंट आहेत. आपण त्या 4 ॲडजस्टमेंटपैकी 3 ॲडजस्टमेंट सोडवलेले आहेत. म्हणजे डेटर्सवरती आता एकच ॲडजस्टमेंट राहिलेली आहे. ती कोणती आपण पाहूया. पहा, अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. की सन्ड्री डेटर्स म्हणजेच ग्राहकांकडून आणखीन 5% रक्कम येणार नाही, म्हणजेच ते संशयित बुडीत कर्ज आहेत. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजेच RDD. मग आपण 5% रक्कम येणार नाही म्हणून ती डेटर्समधून लेस करावी लागेल. आपण आधी गणित करूया की ग्राहकांकडून एकूण येणं दिसत आहे 1,39,700 रुपये. 1,39,700 गुणिले 5/100 असा भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 6,985. म्हणजे आपल्या ग्राहकांकडून 6,985 रुपये येणार नाहीत असा आपल्याला संशय आहे. म्हणून ते एकूण जे येणं आहे त्यातून ते लेस करूया 5% RDD. आणि आत्ताच आपण कॅल्क्युलेट केले, RDD आलेले आहेत 6,985 रुपये. ते लेस करून आउटरला घेऊया, कारण डेटर्सवरती ज्या 4 ॲडजस्टमेंट होत्या त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे आपण डायरेक्ट आउटर कॉलमला डेटर्सकडून जी रक्कम येणार आहे ती लिहिणार आहोत. म्हणजेच 1,39,700 वजा 6,985 रुपये आपले लेस करून आउटरला लिहूया. उत्तर आलेलं आहे 1,32,715 रुपये. म्हणजे आपल्या ग्राहकांकडून आता येणं आहे 1,32,715 रुपये. आणि हा झाला RDDचा फर्स्ट इफेक्ट. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. आता आपण सेकंड इफेक्ट लिहिणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD. आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जे RDD देतात ते न्यू असतात, आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जे बॅड डेट्स देतात तेही न्यू असतात. डायरेक्ट आउटर कॉलमला 6,985 रुपये. याचा अर्थ आपली 5वी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे. डेटर्सवरती आपल्याला एकूण 4 ॲडजस्टमेंट दिल्या होत्या, त्या 4ही ॲडजस्टमेंटचं आपलं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. म्हणजे 5व्याही ॲडजस्टमेंटचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. बॅड डेट्सचे 2 इफेक्ट घेतले आपण, शिवाय RDDचे सुद्धा 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. म्हणजे डेटर्सवरती ज्या 4 ॲडजस्टमेंट होत्या त्या 4ही ॲडजस्टमेंट आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. पाहूया बरं. पहा, इथे सन्ड्री डेटर्स आपल्याला एकूण येणं दिसत होतं 1,32,500 रुपये. त्यामध्ये आपण डिसऑनर बिल 3,000 रुपये ॲड केले. त्यानंतर अनरेकॉर्डेड सेल्स ॲड केले आणि बॅड डेट्स लेस केले आणि RDDसुद्धा लेस केले. कारण बॅड डेट्स आणि RDD ही रक्कम आपल्याला आपल्या ग्राहकांकडून मिळणार नाही म्हणून ते लेस केले. डेटर्सवरती एकूण 4 ॲडजस्टमेंट दिल्या होत्या. तर 4 पैकी ही पहिली ॲडजस्टमेंट आपण पूर्ण केली, ही दुसरी ॲडजस्टमेंट पूर्ण केली, ही तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण केली आणि ही चौथी ॲडजस्टमेंट पूर्ण केली. म्हणजे डेटर्सवरती एकूण 4 ॲडजस्टमेंट त्यांनी आपल्याला दिल्या होत्या, त्या 4ही ॲडजस्टमेंट आपण पूर्ण केलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण डेटर्सपर्यंतचं पूर्ण पोस्टिंग केलेलं आहे. आपण
पुढील व्हिडिओमध्ये त्या पुढील पोस्टिंग करणार आहोत. धन्यवाद.